खोपोली नगर परिषदेच्या कंत्राटी घंटागाडी कामगारांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केलंय। हे कामगार नेमून दिलेल्या ठेकेदारामार्फत खोपोली नगर परिषदेत घंटागाडीवर कचरा गोळा करण्याचं काम करतात। पण संबंधित ठेकेदार आणि खोपोली नगर परिषद प्रशासन हे संबंधित घंटागाडी कर्मचारी यांच्या तक्रारीची दखल घेत नसल्यानं घंटागाडी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केलंय। नमस्कार, मी चंचल सुपत उर्फ चंदन। मी नगरपालिकामध्ये गेल्या 10 वर्षापासून काम करतो। साहेब 10 वर्षापासून आम्ही लोक 10-10.5 रुपयामध्ये काम करतो आहे। आता ही नवीन कॉन्ट्रॅक्ट आला आहे, त्यांनी वाढीव पगारमध्ये काम घेतलेलं आहे। कमसे कम त्यांनी आम्हाला तरी वाढीव द्यायला पाहिजे। त्यांनी वाढीव दिलं नाही। गेले 4 महिन्यापासून त्यांनी बोलले आम्ही तुम्हाला वाढीव देणार आहे, 17-18चा पगार जे आलेला आहे शासनाकडनं ते तुम्हाला देणार, ते सांगून त्यांनी आम्हाला 1 महिना आम्ही केला काम, त्यांनी पगार दिला नाही। ते दिला नाही म्हणून आम्ही 1 महिना अजून केला तरी त्यांनी दिला नाही। आम्ही नगरपालिकात बसलो मीटिंगमध्ये, डेप्युटी CEO बरोबर, परत अकाउंटरांबरोबर बसलो, आम्ही मीटिंग केली। मीटिंग केल्यानंतर त्यांना सांगितलं का आम्हाला एवढा पगार भेटतो। ते लोक नगरपालिकाचे अकाउंटर साहेब कधी ते चेक पण करत नाही आहे का यांना PF वगैरे किंवा जे शासनाकडनं आलेला पेमेंट आहे तो भेटतो का नाही, तर न विचार करता न काय करतात ते त्यांना बिल पास करतात। तर ते बिल पास करायचं कारण काय? आम्ही तुमचे कर्मचारी आहे नगरपालिकाचे, कॉन्ट्रॅक्टरचे आम्ही कर्मचारी नाही आहे। कॉन्ट्रॅक्टरनी आम्हाला फक्त सांभाळायला घेतलं आहे, त्यांनी आम्हाला द्यायला पाहिजे तेवढा हक। हे कर्तव्य नगरपालिकाचं आहे का यांना एवढा पेमेंट जातो का नाही ते त्यांना बघायचं आहे। ते न बघता ते त्यांचा बिल पास करतात बरोबर आहे, पण ते आम्हाला आता जे काय आम्ही एवढे लेटर दिलेत, एवढे कंप्लीट केलेत, त्याचं आम्हाला उत्तर तर द्यायला पाहिजे का नाही? त्यांनी काय उत्तर दिला नाही दिला म्हणून आम्ही त्यांना लेटर दिलेला का आम्ही 5 तारखेला आम्ही काम बंद करणार आहे, तर त्यांनी त्याचा पण काही घेतला नाही निर्णय। मग आज आम्ही या ठिकाणी आम्ही खोपोलीमध्ये घंटागाडीचे कर्मचारी VDK सर्व्हिसेस त्याच्यामध्ये काम करणारे मी ड्रायव्हर चंदन सुपत, आम्ही लोकांनी सगळे कर्मचाऱ्यांनी निर्णय घेऊन आज काम बंद ठेवलं आहे। आणि उद्या पण जर यांनी आमची मागणी पूर्ण केली नाही तर काम बंद उपोषण करणार आहेत। माझं नाव प्रशांत जाधव। आम्ही VDK सर्व्हिसेस जो ठेकेदार आहे त्या ठेकेदारच्या अंतर्गत आम्ही सर्व कर्मचारी काम करतो। आणि आपण म्हटल्याप्रमाणे आमच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या आहेत, आमचं असणारं जे शासनाकडून जे GR आहे त्या GR प्रमाणे किमान वेतन म्हणजे तो PF असेल आणि सर्व सुविधा इत्यादी, या सर्व सुविधा आमच्यापर्यंत पोहोचल्या जात नाही आहेत। आम्हाला कुठल्याही प्रकारे ते सेफ्टी शूज किंवा हँड ग्लोव्ज आणि पेमेंट स्लिप असेल, ज्या सुविधा मेडिक्लेम असेल, अशा कुठल्याही प्रकारच्या सुविधा आम्हाला हे जे ठेकेदार आहेत ते आम्हाला या ठिकाणी देत नाही आहेत। आणि म्हणून एक नागरिक म्हणून आणि एक कर्मचारी म्हणून आम्ही त्यांना 20 तारखेला सुद्धा लेटर दिलं होतं आणि त्या संदर्भात डेप्युटी CEO यांच्याशी सुद्धा आमची चर्चा झाली होती। आणि त्यानंतर आम्ही 4 तारखेपर्यंत त्यांना वेळ दिला होता, परंतु अत्यंत हलगर्जीपणा जो असतो त्या हलगर्जीपणामुळे ह्या लोकांनी, डेप्युटी CEO असतील, नगरपालिकेचे सर्व कर्मचारी असतील, आमचा ठेकेदार असेल, या ठेकेदारांनीसुद्धा अद्याप आज 20 तारीखपासून ते 4 तारखेपर्यंत 25 ते 30 दिवस व्हायला येतील, परंतु अद्याप तो ठेकेदार या ठिकाणी आम्हाला साधी भेट द्यायला सुद्धा आलेला नाही आहे। आणि म्हणून आमच्या कर्मचारी आम्ही त्यांचा या ठिकाणी निषेधसुद्धा व्यक्त करतो। खऱ्या अर्थानं त्यांनी या ठिकाणी यायला हवं होतं, परंतु ते आम्हाला फक्त या ठिकाणी इग्नोर करत आहेत। परंतु आम्ही लेटर दिल्याप्रमाणे दिनांक 5 आजपासूनच 5/3/2025 पासून पुढे आमचा बेमुदत संप असाच चालू राहील जोपर्यंत आमच्या या ठिकाणी नगरपालिकाने ठेकेदार सर्वच मागण्या पूर्ण करत नाहीत तोपर्यंत। मी एक ड्रायव्हर आहे आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी या सर्व गोष्टीची नागरिकांनीसुद्धा खऱ्या अर्थानं दखल घेतली पाहिजे, कारण आम्ही आपल्याला नागरिकांना सेवा देत असतो आणि सेवा देत असताना आमच्यावर होणारे अन्याय अत्याचार याची दखल असणाऱ्या प्रत्येक या खोपोलीतल्या नगरपालिकेतल्या सर्व नागरिकांनी घेतली पाहिजे, अशी या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो।